महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक भन्नाट नाटक। इथे कधी कोण कुणाच्या जवळ येईल, कधी कुणाच्या पायाखालची जमीन सरकेल याचा नेम अंदाज कोणीच बांधू शकत नाही। कालपर्यंत जे दोघे एकमेकांकडे नुसतं डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहायचे, आज तेच एकमेकांच्या घरी पाय ठेवताना दिसतायत। होय, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या दोन गाजलेल्या नावांबद्दल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। एकेकाळचे राजकीय सोबती, रक्ताचे नातलग, पण राजकारणाच्या वळणावर वेगळ्या वाटा निवडलेले हे दोन नेते आता पुन्हा एकत्र येणार का? उद्धव ठाकरे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। इतकंच नव्हे तर सोबत संजय राऊत आणि अनिल परब हे दोन विश्वासू शिलेदारही होते। दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे तयार होते। दोन गटांचे हे शिलेदार जेव्हा एका छपराखाली जमले तेव्हा राजकारणाच्या वर्तुळात खळबळ उडणं आलंच। ही भेट साधी शिष्टाचारापुरती आहे का, की त्यामागे मोठं राजकीय समीकरण दडले? मनसे आणि शिवसेना ठाकरे गट जर एकत्र आले तर महाराष्ट्रात राजकारणाचं चित्र पालटेल यात शंका नाही। मग ही भेट म्हणजे निवडणुका आधीचा डाव की भावनिक जवळीक? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटींनी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। एकेकाळी एकत्र राजकारणाची सुरुवात करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नंतर राजकीय दृष्ट्या दोन वेगळ्या वाटांवर गेले। मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून दोघेही वारंवार जवळ येताना दिसत आहेत। बुधवारी सकाळी अचानक उद्धव ठाकरे दादरच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले। त्यांच्या सोबत खास विश्वासू सहकारी संजय राऊत आणि अनिल परब हे देखील होते। दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे अग्रणी नेते उपस्थित होते। या भेटीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला। गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या घरी गेले होते। त्यावेळी त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतलं, चहा नाश्त्यावर गप्पा झाल्या, अगदी भोजनही झालं। अनेक वर्षांनी उद्धव राज यांचा असा कौटुंबिक मेळावा घडून आला होता। त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते। तब्बल 20 वर्षांनंतर राज मातोश्रीवर गेले आणि शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला। या भेटीमुळे एकच प्रश्न सतत चर्चेत आहे, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? काँग्रेसने अलीकडेच मातोश्रीवर भेट देऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती। मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचा मुद्दा निघाला, मात्र काँग्रेसने आम्ही हायकमांडला विचारतो अशी सावध भूमिका घेतली। त्यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची समीकरणं जर जुळली तर काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहील। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदी सक्ती विरोधात एकत्र आल्याचं आपण आधीच पाहिलं आहे। राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर दोन्ही भावांनी एकत्र व्यासपीठ शेअर केलं। शिवाजी पार्कवर झालेला तो मेळावा म्हणजेच त्यांच्या नात्यातील पहिला टर्निंग पॉइंट ठरला। आता दसरा मेळाव्याची वेळ जवळ येते। राजकारणाच्या परंपरेनुसार दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच। या मेळाव्याला राज ठाकरे यांना औपचारिक निमंत्रण दिलं जाणार अशी चर्चा रंगली आहे। जर राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात हजेरी लावली तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरेल। दुसरीकडे भाजपा आणि शिंदे गट यांच्यासाठी हे गंभीर संकट निर्माण करू शकतं। उद्धव राज युती म्हणजे विरोधकांच्या एकतेला नवी उभारी मिळणं। मनसेकडे स्वतंत्र मतदारसंघ, मुंबई ठाण्यातील प्रभावशाली मराठी मतं आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाला राज ठाकरेंची साथ मिळाली तर बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क रंगत आहेत। काहींना वाटते की ही भेट केवळ शिष्टाचारापुरती होती, काहींच्या मते मात्र हे महत्त्वाचं राजकीय गेम चेंजर ठरू शकतं। कारण राजकारणात कोणतीही भेट योगायोग नसते, त्यामागे नेहमीच काहीतरी समीकरणं लपलेली असतात। ठाकरे बंधूंच्या या भेटीमागे खरी पार्श्वभूमी म्हणजे आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी। भाजपा शिंदे गटाने तटबंदी घट्ट केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या मतांनी गोंधळ घालत आहेत। अशा वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं म्हणजे विरोधकांच्या छावणीत नवी ताकद जमा होणं। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण मिळणं। 2 दशकं वेगवेगळ्या वाटांवर चालल्यानंतर आता जर ते एकत्र आले तर राज्यातील राजकीय गणितं पूर्णपणे बदलतील।
मुंबई महापालिकेपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपा शिंदे गटाच्या समीकरणांना हे मोठं आव्हान ठरेल. राज ठाकरे यांची भाषण शैली आणि जनतेशी असलेली थेट नाळ, त्यासोबत उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक ताकद, हे दोन्ही घटक एकत्र आले तर विरोधकांसाठी तो एक मोठा झटका असेल. पण प्रश्न असा की राजकीय समीकरणं बाजूला ठेवून या भेटीमध्ये खरोखरच भावनिक जिव्हाळा आहे का, की हा एक निवडणुकी आधीचा एक स्ट्रॅटेजिक डाव आहे? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. मात्र इतकं नक्की, ठाकरे बंधूंच्या भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा उत्साह निर्माण केला. लोकांच्या मनात उत्सुकता आहे, चर्चेला उधाण आले. येत्या काही दिवसात दसरा मेळाव्याचा मंच आणि पुढील निवडणुकीची रणधुमाळी यामध्ये याच नात्याचा खरा कस लागणार आहे. शेवटी एकच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं पान फाडून काढावं लागेल. या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.